प्रभादेवी पुलाचं पाडकाम लांबणीवरती पडलेलं आहे। हा पूल पाडून त्या ठिकाणी डबल डेकर पूल बांधण्यात येणार आहे आणि त्यामुळे आजपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार होता। पण मुंबई वाहतूक पोलिसांच्या आवाहनानुसारच पूल बंद करण्याबाबत मोठ्या प्रमाणावरती नागरिकांच्या सूचना आणि हरकती आल्यात आणि या सूचना हरकतींच्या नुसार आता पर्यायी वाहतूक मार्गात बदल केला जाणार आहे। पूल बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे। 4 ते 5 दिवसांनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल। प्रभादेवी पुलाचं पाडकाम लांबणीवरती पडलेलं आहे। हा पूल पाडून त्या ठिकाणी डबल डेकर पूल बांधण्यात येणार आहे आणि त्यामुळे आजपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जाणार होता। पण मुंबई वाहतूक पोलिसांच्या आवाहनानुसारच पूल बंद करण्याबाबत मोठ्या प्रमाणावरती नागरिकांच्या सूचना आणि हरकती आल्यात आणि या सूचना हरकतींच्या नुसार आता पर्यायी वाहतूक मार्गात बदल केला जाणार आहे। पूल बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे। 4 ते 5 दिवसांनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल।